Good morning, student. After revision of physiology, we will see the revision of powders. What is meant by pharmaceutical powders? A pharmaceutical powder is a mixture of finely divided drug and or chemical in dry form. काय म्हटलेलं आहे पावडर्स म्हणजे अ फार्मास्युटिकल पावडर इज मिक्सचर ऑफ फाइनली डिवाइडेड ड्रग or and chemicals in dry form. In which form? In dry form. Then advantages and disadvantages of granules. पावडर्सच्या डेफिनेशन नंतर आपण बघणार आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स. तर त्यामध्ये आहे ॲडव्हान्टेजेस. ग्रॅन्युल्स आर मोर फ्लोएबल कम्पेअर टू पावडर्स. पावडर्सच्या कंपॅरिझनमध्ये ग्रॅन्युल्स कसे असतात? मोर फ्लोएबल. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय दिलेलं आहे? द मास्किंग ऑफ बिटर टेस्ट इज मे बी अ प्रॉब्लेम विथ धिस टाईप ऑफ प्रिपरेशन. ग्रॅन्युल्सच्या प्रिपरेशनमध्ये काय होते? द मास्किंग ऑफ बिटर टेस्ट may be a problem with this type of preparations. Then in case of advantages, segregation of the constituents of the powder mixture could be avoided by granulation. काय म्हटलेलं आहे? Segregation of the constituents of the powder mixture could be avoided by granulation. Then disadvantages. Granules are not a good method of administering potent drug with low dose. काय म्हटलेलं आहे? Granules are not a good drug or good method of administering potent drug with low dose. Granules are more stable against humidity and atmosphere. ग्रॅन्युल्स कसे असतात पावडरच्या कंपॅरिझनमध्ये? मोर स्टेबल अगेन्स्ट ॲटमॉस्फियर अँड ह्युमिडिटी. देन इनस्टॅबिलिटी इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. काय म्हटलेलं आहे? इनस्टॅबिलिटी इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. ग्रॅन्युल्स काय करतात? तर इनस्टॅबिलिटी दाखवतात. कशाच्या प्रेझेन्समध्ये? तर इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. देन ग्रॅन्युल्स आर मोर इझिली वेटेड बाय लिक्विड्स दॅन लाईट अँड फ्लफी पावडर्स. काय म्हटलेलं आहे? ग्रॅन्युल्स आर मोर इझिली वेटेड. कसे असतात? मोर इझिली वेटेड बाय whom? बाय लिक्विड्स दॅन लाईट अँड फ्लफी पावडर्स. कशापेक्षा? तर लाईट अँड फ्लफी पावडर्स. प्रॉब्लेम्स इन पॅकेजिंग अँड स्टोरेज. काय म्हटलेलं आहे? तर प्रॉब्लेम्स इन पॅकेजिंग अँड स्टोरेज. ग्रॅन्युल्सचं काय होते? तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. कशामध्ये? तर इन पॅकेजिंग अँड स्टोरेज. हे झाले ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स. Our next point is disadvantages of powders. डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत तर पावडर्सचे? पावडर्स काय बघितलं आपण? फार्मास्युटिकल पावडर इज अ मिक्सचर ऑफ फाइनली डिवाइडेड ड्रग ऑर केमिकल इन ड्राय फॉर्म. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर्समध्ये काय म्हटलेलं आहे तर ड्रग्स हॅविंग बिटर नॉशियस अँड अनप्लीझंट टेस्ट कॅन नॉट बी डिस्पेन्स्ड इन पावडर फॉर्म. काय म्हटलेलं आहे? ड्रग हॅविंग बिटर नॉशियस अँड अनप्लीझंट टेस्ट कॅन नॉट बी डिस्पेन्स्ड इन पावडर फॉर्म. त्यानंतर आहे डिलिक्विसंट अँड हायड्रोस्कोपिक ड्रग्ज कॅन नॉट बी डिस्पेन्स्ड इन पावडर फॉर्म. कसे ड्रग? डिलिक्विसंट अँड हायड्रोस्कोपिक ड्रग कॅन नॉट बी डिस्पेन्स इन पावडर फॉर्म. ते काय? पावडर फॉर्ममध्ये आपण डिस्पेन्स नाही करू शकत. त्यानंतर आहे ड्रग्ज विच गेट अफेक्टेड बाय ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आर नॉट सुटेबल फॉर डिस्पेन्सिंग इन पावडर फॉर्म्स. ड्रग्ज विच गेट अफेक्टेड बाय ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आर नॉट सुटेबल फॉर डिस्पेन्सिंग इन पावडर फॉर्म्स. द डिस्पेन्सिंग ऑफ पावडर इज अ टाईम कन्झ्युमिंग. काय म्हटलेलं आहे?
डिस्पेन्सिंग ऑफ पावडर इज अ टाईम कन्झ्युमिंग. पावडरची डिस्पेन्सिंग कशी असते तर टाईम कन्झ्युमिंग. देन नेक्स्ट पॉइंट इज spatulation, which involve in mixing of powder. The powder may be mixed by any one of the following method. पावडर कशी मिक्स केली जाते तर बाय यूजिंग फॉलोविंग मेथड. त्यामध्ये कोणती बघणार आहे आपण स्पॅच्युलेशन. तर स्पॅच्युलेशन काय असते? स्पॅच्युलेशन इज ब्लेंडिंग स्मॉल अमाउंट ऑफ पावडर्स बाय मूवमेंट ऑफ ए स्पॅच्युला थ्रू देम ऑन ए शीट ऑफ पेपर और अन ऑइंटमेंट टाईल. काय म्हटलेलं आहे? स्पॅच्युलेशन काय असतं तर ब्लेंडिंग ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर्स बाय मूवमेंट. त्याची मूवमेंट कशाने केली जाते तर बाय यूजिंग स्पॅच्युला थ्रू देम ऑन ए शीट ऑफ पेपर. कशावर तर शीट ऑफ पेपर और ऑन ऑइंटमेंट टाईल किंवा कशावर ऑइंटमेंट टाईल. इट इज नॉट सुटेबल फॉर लार्ज quantities of powders or for powders containing potent substances because homogeneous blending is not as certain as other methods. काय म्हटलेलं आहे? इट इज नॉट सुटेबल फॉर लार्ज क्वांटिटीज ऑफ पावडर्स or for powders containing potent substances because homogeneous blending is not as certain as other methods. ज्या वेळेस लार्ज क्वांटिटी ऑफ पावडर असते किंवा पावडर कंटेनिंग पोटेंट सबस्टन्स किंवा पावडर काय करते तर पोटेंट सबस्टन्स, तर त्यावेळेस कारण होमोजिनस ब्लेंडिंग इज नॉट ॲज सर्टन ॲज अदर मेथड. कारण होमोजिनस ब्लेंडिंग ही आहे जी की अनदर मेथडसारखी नाही आहे. त्यामुळे लार्ज क्वांटिटी ऑफ पावडर्स सुटेबल नसते. कशासाठी तर स्पॅच्युलेशनसाठी. स्पॅच्युलेशनमध्ये काय असते तर इज ब्लेंडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ पावडर्स बाय मूवमेंट ऑफ ए स्पॅच्युला. काय म्हटलेलं आहे? मूवमेंट ऑफ स्पॅच्युला थ्रू देम ऑन ए शीट ऑफ पेपर और ॲन ऑइंटमेंट टाईल. त्यानंतर नेक्स्ट ट्रायच्युरेशन. तर ब्लेंडिंग ऑफ पावडर्स त्यामध्ये ट्रायच्युरेशनमध्ये मॉर्टर अँड पेस्टल. द फार्मासिस्ट मोस्ट जनरली एम्प्लॉईज द मॉर्टर अँड पेस्टल फॉर द स्मॉल स्केल मिक्सिंग. काय म्हटलेलं आहे? ज्यावेळेस पावडर्सची मिक्सिंग केली जाते त्यावेळेस मॉर्टर अँड पेस्टल यूज केले जातात. कोणत्या मेथडमध्ये तर ट्रायच्युरेशन मेथडमध्ये. द फार्मासिस्ट मोस्ट जनरली एम्प्लॉईज द मॉर्टर अँड पेस्टल फॉर स्मॉल स्केल मिक्सिंग. ज्यावेळेस स्मॉल स्केल मिक्सिंग केली जाते त्यावेळेस फार्मासिस्ट काय जनरली एम्प्लॉय करतात तर मॉर्टर अँड पेस्टल. द मॉर्टर अँड पेस्टल मेथड इज अ सिंगल ऑपरेशन. कसं ऑपरेशन आहे? सिंगल ऑपरेशन. धस इट इज पर्टिक्युलरली यूजफुल where some degree of particle size reduction as well as mixing is required in case of mixture of crystalline material. काय म्हटलेलं आहे? द मॉर्टर अँड पेस्टल मेथड इज अ सिंगल ऑपरेशन. thus it is particularly useful where some degree of particle size reduction as well as mixing is required as in the case of mixtures of crystalline material. त्यानंतर नेक्स्ट आहे सिविंग मेथड. काय आहे तर सिविंग मेथड. मिक्सिंग ऑफ पावडर्स इन स्मॉल स्केल. त्यामध्ये आहे सिविंग मेथड. सिविंग युजली इज एम्प्लॉईड ॲज अ प्री और पोस्ट मिक्सिंग मेथड टू रिड्यूस लूजली हेल्ड agglomerates and to increase the overall effectiveness of blending process. काय म्हटलेलं आहे सिविंगमध्ये? सिविंग युजली इज एम्प्लॉईड ॲज प्री और पोस्ट मिक्सिंग मेथड टू रिड्यूस लूजली हेल्ड agglomerates and to increase the overall effectiveness of blending process. त्यानंतर नेक्स्ट आहे बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज.
म्हटलेलं आहे बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. त्यामध्ये एक्झाम्पल आहे डाउच पावडर्स, डेंट्रीफ्राईज पावडर्स, ट्रायच्युरेट्स, इन्सप्लेशन्स, डस्टिंग पावडर्स. एक्झाम्पल काय काय दिलेले आहे बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूजमध्ये तर डाउच पावडर, डेंट्रीफ्राईज पावडर्स, त्यानंतर ट्रायच्युरेट, इन्सप्लेशन अँड डस्टिंग पावडर्स. देन व्हॉट इज मीन बाय डस्टिंग पावडर्स. तर डस्टिंग पावडर्स काय असते, दीज आर मीन फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू दी स्किन अँड आर जनरली ॲप्लाइड इन अ व्हेरी फाईन स्टेट ऑफ सब डिव्हिजन टू अवॉइड लोकल इरिटेशन. काय म्हटलेलं आहे डस्टिंग पावडर्समध्ये, दीज आर मीन फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन. कशासाठी तर एक्सटर्नल ॲप्लिकेशन टू वेअर to the skin and are generally applied in a very fine state of subdivision to avoid local irritation. Hence dusting powders should be passed through a number adhesive to enhance their effectiveness. काय म्हटलेलं आहे, hence dusting powder should be pass through a number adhesive to enhance their effectiveness. त्यानंतर खाली डस्टिंग पावडर्स आर ऑफ 2 टाइप्स. कोणते कोणते टाइप्स आहे डस्टिंग पावडरचे, मेडिकल डस्टिंग पावडर अँड सर्जिकल डस्टिंग पावडर. कोणते कोणते टाइप आहे तर मेडिकल डस्टिंग पावडर अँड सर्जिकल डस्टिंग पावडर. After dusting powder, next is insufflations. काय तर insufflations. Insufflations are the medicated dusting powders introduced into body cavities such as ears, nose, throat and vagina with the help of a device called as insufflator. काय म्हटलेलं आहे, insufflations are the medicated dusting powders introduced into body cavities such as ears, nose, throat and vagina with the help of device called as insufflator. इन्सप्लेशनमध्ये काय असतं तर मेडिकेटेड डस्टिंग पावडर. तर ते कसे इंट्रोड्यूस केले जाते तर बॉडी कॅव्हिटीजमध्ये. कशाच्या हेल्पनी, विथ द हेल्प ऑफ ए डिव्हाइस. त्या डिव्हाइसला काय म्हणतात तर इन्सप्लेटर्स. It sprays the powder into a stream of finely divided particles all over the site of application. काय म्हटलेलं आहे, It sprays the powder into a stream of finely divided particles all over the site of application. बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. त्यामध्ये काय आहे तर डेंट्रीफ्रायसेस. डेंट्रीफ्रायसेस काय असतात तर दीज आर अप्लाइड ऑन टूथ सरफेस विथ हेल्प ऑफ ब्रश इन दॅट कंटेन्स सुटेबल डिटर्जंट ऑर सोप. सम abrasive substance and suitable flavoring agents are involved. Abrasive agents such as calcium sulfate, calcium carbonate, sodium carbonate and sodium chloride are used in fine powder. Example, hard soap powder 50 gram, calcium carbonate powder 935 gram, saccharine sodium 2 gram, peppermint oil 4 ml, cinnamon oil 2 ml, methyl salicylate 8 ml. काय म्हटलेलं आहे डेंट्रीफ्रायसेसमध्ये, दीज आर अप्लाइड ऑन टूथ सरफेस विथ दी हेल्प ऑफ ब्रश. कुठे अप्लाय केलं जातं तर टूथ सरफेस. कशाच्या हेल्पनी, ब्रशच्या. इन दॅट कंटेन्स सुटेबल डिटर्जंट ऑर सोप, सम abrasive substance and suitable flavoring agents
are involved. Abrasive agents such as calcium sulfate, calcium carbonate, sodium carbonate and sodium chloride are used in fine powder. एक्झाम्पल दिलेले आहेत. हार्ड सोप पावडर 50 ग्रॅम, कॅल्शियम कार्बोनेट पावडर 935 ग्रॅम, सोडियम सॅक्रिन सोडियम 2 ग्रॅम, पिपरमिंट ऑइल 4 ml, सिनॅमॉन ऑइल 2 ml अँड मिथिल सॅलिसिलेट 8 ml. त्यानंतर नेक्स्ट आहे simple and compound powders for internal use. Simple and compound powders for internal use involve. In this form of powder, each individual dose is enclosed in paper. काय म्हटलेलं आहे? In this form of powder, each individual dose is enclosed in paper. The number of ingredient is 1, that is simple powder, while more than 1, that is compound powder. The minimum quantity of each powder should not be less than 100 mg, for it can be handled conveniently by patient and can be weighed accurately. काय म्हटलेलं आहे? In this form of powder, each individual dose is enclosed in paper. The number of ingredient is 1, that is simple powder, while more than 1, that is compound powder. The minimum quantity of each powder should not be less than 100 mg. कशी असायला पाहिजे ती पावडर? तर 100 mg पेक्षा कमी नसायला हवी. For it can be handled conveniently by patient. जेणेकरून पेशंट कसा कन्व्हिनियंटली हँडल करू शकतो. अँड कॅन बी वेड ॲक्युरेटली, आणि कसा वेड करू शकतो त्याचा? ॲक्युरेटली. त्यानंतर सिंपल अँड कंपाऊंड पावडर्स फॉर इंटरनल यूज. सिंपल अँड कंपाऊंड पावडर्स फॉर इंटरनल यूज. In simple powder contains only one ingredient, either in crystalline form or amorphous form. काय म्हटलेलं आहे? सिंपल पावडर कंटेन्स व्हॉट इट कंटेन? इट कंटेन्स ओनली वन इन्ग्रेडियंट, आयदर इन, एकतर कसे असणार? एकतर क्रिस्टलाइन फॉर्म असणार किंवा अमॉर्फस फॉर्म असणार. इफ पावडर प्रेझेंट इन क्रिस्टलाइन फॉर्म देन इट इज रिड्यूस टू फाईन पावडर. काय म्हटलेलं आहे? If powder present in crystalline form, then it is reduced to fine powder. Weighed the powder and divided into number of doses and wrapped as individual dose. त्यानंतर आहे एक्झाम्पल. डिस्पेन्स 6 powders of aspirin. Each powder contains 300 mg of aspirin. एक्झाम्पल काय दिलेलं आहे? Dispensed 6 powders of aspirin. Each powder contains 300 mg of aspirin. त्यानंतर आहे aspirin 300 mg. प्रोसिजरमध्ये काय दिलं आहे? पावडर दी aspirin and weigh the required quantity of aspirin. Weigh 300 mg of aspirin for each powder and wrap each powder in individual powder paper. Then direction: 1 powder to be taken after every 8 hours. काय म्हटलेलं आहे डायरेक्शनमध्ये? 1 powders to be taken after every 8 hours. तर हे काय दिलं होतं? फॉर्म्युला काय आहे? ॲस्पिरिन 300 mg घ्यायची. प्रोसिजर काय दिलेली आहेत? पावडर द ॲस्पिरिन अँड वे द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ॲस्पिरिन. त्यानंतर वे 300 mg ऑफ ॲस्पिरिन फॉर इच पावडर अँड रॅप इच पावडर इन इंडिव्हिज्युअल पावडर पेपर. डायरेक्शनमध्ये काय दिलं आहे? 1 पावडर टू बी टेकन आफ्टर एव्हरी 8 hours. त्यानंतर नेक्स्ट आहे
Compound powders. Compound powders contains two or more than two substances which are mixed together. काय म्हटलेलं आहे तर compound powders contains two or more than two substances which are mixed together then divided into desired number of individual doses then dispensed into each powder paper. Example, dispense 8 powder of APC. Each powder contains 500 mg of APC. APC म्हणजे ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल अँड कॅफिन. कंपाऊंड पावडर्स काय करते तर दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस एकमेकांमध्ये मिक्स करतात. देन डिवायडेड इंटू डिझायर्ड नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल डोसेस देन डिस्पेन्स्ड इंटू ईच पावडर पेपर. देन ॲस्पिरिन किती आहे? ॲस्पिरिन 300 mg, पॅरासिटामॉल 150 mg, कॅफिन 50 mg. Procedure: weigh accurately of each powder and mix them as per ascending order of their weight. Weigh 500 mg of the mixed powder for each powder and wrap each dose individual in powder paper. Powders enclosed in sachets and capsules. Sachets are solid dosage form of drug and sachets are also called as vapor capsules. काय म्हटलं जातं? Sachets are solid dosage form of drug and sachets are also called as vapor capsules. These are molded from rice paper prepared from mixture of rice flour with water enclosed in between two hot polished cylinders. सॅचेट्समध्ये काय म्हटलेलं आहे? कसे आहेत तर ॲट सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ ड्रग अँड सॅचेट आर ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हटलं जातं तर वेपर कॅप्सूल्स. दीज आर मोल्डेड फ्रॉम राईस फ्लोअर. राईस पेपर prepared from mixture of rice flour with water enclosed in between two hot polished cylinders. Then water are evaporates and vapor is formed. In the sachets 0.2 to 1.5 gram noxious or disagreeable drugs in powder form are enclosed. Then our next point is पावडर्स एन्क्लोज्ड इन सॅचेट्स अँड कॅप्सूल. ही त्याची डायग्रॅम आहे. त्यामध्ये वेट सील सॅचेट, ड्राय सील सॅचेट अँड ड्राय विथ डोम शेप. तर ही त्याची डायग्रॅम दिलेली आहेत. पावडर्स एन्क्लोज इन सॅचेट्स अँड कॅप्सूल. And dry seal sachets. Dry seal sachets consist of two halves, the upper half and lower half.
The diameter of upper half is slightly larger than lower half. The powdered drug is filled in lower half and upper half is fitted over it. The filled sachets are then sealed in a machine by pressing the two holes, removed and packed in boxes. काय म्हटलेलं आहे? ड्राय सील sachets consist of two holes, the upper half and lower half. The diameter of upper half is slightly larger than lower half. अप्पर हाफची डायमीटर कशी असणार? लार्जर दॅन लोअर हाफ. The powdered drug is filled in lower half and upper half is fitted over it. The filled sachets are then sealed in a machine by pressing the two holes. कसं सील्ड केले जाणार sachets? तर pressing the two holes with the help of machine, removed and packed in boxes. Then काय करणार? बॉक्समध्ये पॅक करणार. BPC includes two sachets sodium amino salicylate and sodium amino salicylate with ionized isoniazid. काय काय टू सॅचेट्समध्ये इन्क्लुडेड आहे तर सोडियम अमायनो सॅलिसिलेट अँड सोडियम अमायनो सॅलिसिलेट विथ आयसोनियाझिड. ड्राय सील्ड सॅचेट्स बघितलं आपण आता. नाव डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स. त्या डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्समध्ये काय आहे? रिक्वायर्ड सॉफ्टन बिफोर यूज ऑर स्वॅलोईंग. काय तर रिक्वायर्ड सॉफ्टन बिफोर यूज ऑर स्वॅलोईंग. इझिली डॅमेज्ड. Cannot be protect the enclosed drug from light and moisture. Shell of sachets are fragile, so drug contents cannot be compressed. They are not suitable for filling the drug in large scale. They occurs more space compared with tablets and capsules solid dosage form. These are disadvantages of sachets. त्यानंतर सॅचेट्स आर टू टाईप्स. सॅचेटचे किती टाईप आहे तर दोन. वेट सील सॅचेट्स अँड ड्राय सील सॅचेट्स. आपण ह्या आधी कोणतं बघितलं तर ड्राय सील सॅचेट्स. नाव वेट सील सॅचेट्स. अ वेट सील सॅचेट्स इज मेड अप ऑफ टू सिमिलर कॉन्वेक्स halves having flat edges. The weight of powdered drug is placed in one half. The edge of other half are moistened with water and placed exactly over the first half containing the drug. The flat edges of both the halves are pressed together in order to seal it perfectly. काय म्हटलेलं आहे? A wet seal sachet is made up of two similar convex halves having flat edges. The weight of powdered drug is placed in one half. The edge of other half are moistened with water and placed exactly over the first half containing the drug. The flat edges of both the halves are pressed together in order to seal it perfectly. ते काय करतात तर द फ्लॅट एजेस बोथ द हॉल्स आर प्रेस्ड. एकमेकांसोबत जे हॉल्स आहे ते प्रेस करणार जेणेकरून आपली सीलिंग जी आहे ती परफेक्टली सील होणार इन केस ऑफ वेट सील सॅचेट्स. त्यानंतर आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सॅचेट्स.
काय होतं तर रिक्वायर्ड सॉफ्टन बिफोर यूज ऑर स्वॅलोईंग. कसे असले पाहिजे तर सॉफ्टन कशाच्या आधी, यूज ऑर स्वॅलोईंग. त्यानंतर इझिली डॅमेज, काय तर सॅचेट काय होतात तर इझिली डॅमेज्ड होतात. कॅन नॉट बी प्रोटेक्ट द एनक्लोज ड्रग फ्रॉम लाईट अँड मॉइश्चर. देन दे आर नॉट सुटेबल फॉर फिलिंग द ड्रग इन लार्ज स्केल. ज्यावेळेस लार्ज स्केलला त्याची फिलिंग करायची असते त्यावेळेस सॅचेट्स कसे आहेत तर सुटेबल नाही आहेत. शेल ऑफ सॅचेट्स आर फ्रजाईल. काय म्हटलेलं आहे, शेल ऑफ सॅचेट्स आर फ्रजाईल सो ड्रग कंटेंट्स कॅन नॉट बी प्रेस्ड. ड्रग कंटेंट कॅन नॉट बी compressed. They occurs more space compared with tablets and capsule solid dosage form. हे झाले disadvantages of sachets. त्यानंतर आहे टॅबलेट ट्रायच्युरेट्स. देन व्हॉट इज मीन बाय टॅबलेट ट्रायच्युरेट्स. The tablet triturates are small, usually cylindrical, molded or compressed tablets containing small amounts of usually potent drugs. काय म्हटलेलं आहे, टॅबलेट ट्रायच्युरेट्स आर स्मॉल, युजली cylindrical, molded or compressed tablets containing small amounts of usually potent drugs. Today, only a few tablet triturate products are available commercially, with most of this produced by the tablet compression. Since tablet triturates must be readily and completely soluble in water, only a minimal amount of pressure is applied during their manufacture. A combination of sucrose and lactose is usually the diluent. काय म्हटलेलं आहे, a combination of sucrose and lactose is usually the diluent. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, the few tablet triturates that remain are used sublingually such as nitroglycerin tablets. Pharmacists also employ tablet triturates in compounding. For example, triturates are inserted into capsule or dissolved in liquid to provide accurate amount of potent drug substance. काय म्हटलेलं आहे तर फ्यू टॅबलेट ट्रायच्युरेट्स जे कसे यूज केले जातात सबलिंग्युअली. त्यामध्ये कोणते एक्झाम्पल आहे तर नायट्रोग्लिसरीन टॅबलेट्स. त्यानंतर म्हटलेलं आहे फार्मासिस्ट ऑल्सो एम्प्लॉय टॅबलेट ट्रायच्युरेट्स इन कशामध्ये तर कंपाऊंडिंगमध्ये. मग त्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे, ट्रायच्युरेट्स आर इन्सर्टेड इन टू कॅप्सूल और डिझॉल्व इन लिक्विड टू प्रोव्हाइड ॲक्युरेट अमाऊंट ऑफ पोटेंट ड्रग सबस्टन्सेस. तर हे आपण बघितलं रिव्हिजन ऑफ पावडर्स. थँक्यू.